नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहताय Z24 न्यूज. जतमधील या मराठा क्रांती मोर्चाच्या मनोज दादा जरांगेंचा जो मेळावा होणार आहे कोल्हापूरमध्ये, या नियोजनासाठी आपण या ठिकाणी सर्व उपस्थित राहिला आणि या ठिकाणी आपले समाजातील ज्येष्ठ नेते माझे आमदार दादा जगताप हे उपस्थित आहेत. त्यांचाही मी पहिल्यांदा आभार मानतो. आपण खरोखर या ठिकाणी कमी वेळामध्ये हा मेळावा आयोजित केला आणि आपली उपस्थिती पण बऱ्यापैकी आहे. तर म्हणजे तुमची इच्छा होती की हा मेळावा इथं व्हावा, परंतु आमची एक अट होती. कारण त्याविषयी कसं आहे की आपल्याला आता मराठा समाजाला विरोध खूप आहे. तर आपल्याला जर सभा यशस्वी करायचं असेल तर कमीत कमी 5,000 मराठा समाज त्या ठिकाणी जमला पाहिजे. त्या इथून आम्ही आज सगळीकडे फिरतोय आणि आज कवठे मंडळाचा आम्ही आढावा घेतला तर आम्हाला असं समजलं की कवठे मंडळाची 5,000पेक्षा जास्त लोक जमतील आणि तो मेळावा यशस्वी होईल. अशा पद्धतीची आपली सुद्धा जर तयारी इथून पुढे होत असेल तरी 5,000 आपल्या तालुक्यातले असू देत, शेजारच्या तालुक्यातले असू देत, मिरजमधले असू देत, अशी जर लोक येत असतील तर आपण कधी पुढच्या वेळेला जरांगे साहेबांनी मीटिंग या ठिकाणी आपण घेऊ शकतो. या दुसरी सभा परवाला येईल आणि आठवड्याला येईल तर तुम्हाला जवळचं कवठे मंडळ आहे तर तुम्ही इथून जास्तीत जास्त संख्येनं तुमच्या समाजातले जेवढे ते मराठा समाजातले जितकेही लोक बाहेर निघता येतील, महिला मुलं सगळ्यांनी पुण्या आणि कवठे मंडळी सभा आपण यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. आणि हा लढा लढत असताना आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा एकीची गरज आहे. कारण आता आपण एकजूट राहिलो नाही तर इथं पुढचा काळ आपल्याला कधीही माफ करणार नाही. कारण तुम्हाला आता सगळ्या गोष्टी काय मला पूर्ण सांगता येणार नाही, परंतु अतिशय वाईट परिस्थिती आहे आपल्या समाजाची. तर मुद्दाम जाणीवपूर्वक आपल्याला टार्गेट केलं जातं आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला डॉमिनेट केलं जातं आहे. आणि ह्याला जर तुम्हाला फाईट करायचं असेल तर त्याला एकच इलाज आहे की आपण एकत्र राहा. एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो, एकत्र राहा आणि आपल्या सर्व समाजाचा उद्धार करू.